देशभरात काल रंगांची धुळवड झाली. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीमध्ये नाराजीची धुळवड सध्या सुरू आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या संजय शिरसाट आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपात नाराजीची धुळवड सुरू असल्याच्या बातम्या आहे किंवा चर्चा आहे. दिल्ली वाऱ्या कराव्या लागत आहेत. नेमकं काय, एक एक जागेसाठी मारामारी सुरू आहे असं देखील बोललं जाते. काय नेमकं? अशा मारामाऱ्या वगैरे नाहीत. प्रत्येक पक्षाला आपली जागा वाढावी हे वाटणं स्वाभाविक आहे, त्यात काय गैर आहे. आणि म्हणून मग काही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, साहेब ही जागा आपल्याला सुटली तर आपला खासदार होईल, ती जागा आपल्याला सुटली तर आपला खासदार होईल. आणि मग हे प्रत्येक कार्यकर्त्याचा जेव्हा प्रेशर येतं त्या टायमाला पक्षाचे जे नेते असतात त्यांना निर्णय घ्यायला थोडीशी अडचण होते. मग वेट अँड वॉच, मग ते प्रयत्न करतात का ही जागा सोडता येईल का, ही जागा घेता येईल का. हे आपसामध्ये चर्चेला ज्या सुरुवात झालेली त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आहे. म्हणून धुळवड वगैरे काही नाही किंवा भांडणंसुद्धा नाहीत. अखेरला निर्णय हा झालेला आहे, बहुतेक निर्णय झालेला आहे. एखाद्या दोन जागाचा आहे ते 10 मिनिटाचं काम आहे. ते सर्व तिन्ही नेते एकत्र बसतील आणि मला वाटतं उद्यापर्यंत त्याचा निर्णय झालेला असेल. अनेक ज्या जागा आहेत तुमच्या, यामध्ये नाशिकचे विद्यमान खासदार गोडसे आहेत, संभाजीनगरचं देखील तुमचीच सीट होती. मात्र त्या ठिकाणी भाजप दावा करते ती जागा मागण्यासाठी. कुठेतरी भाजप डॉमिनेट करते तुम्हाला? नाही नाही नाही, असं काहीच नाही. तुम्हाला सांगतो, संभाजीनगरची जागा शिवसेनेकडेच आहे. मला अधिकृतपणे मी त्या जिल्ह्याचा असल्यामुळे सांगू शकतो, शिवसेनेकडे. कार्यकर्त्याचा आग्रह होता भाजपच्या, तिथपर्यंत ठीक आहे, पण ती जागा शिवसेनेकडे राहणार आहे, ती कुठे जाणार नाही. आणि म्हणून अशा एक दोन जागावर जे काही आग्रह करतात त्याच्यामुळे आम्हाला डॉमिनेट होतोय, आम्हाला काहीतरी हे होतंय, असं काहीच नाही. उलट आम्हाला पंतप्रधान मोदींना बनवायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक सीट ही विनिंग असली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून भाजप सेना अत्यंत एकदिलानं काम करते. म्हणून याच्यात वाद होणार नाही हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. ठीक आहे, संभाजीनगरची जागा ही तुमची आहे असं म्हणताय, पण दुसरीकडे नाशिक ही जागा विद्यमान खासदार गोडसे हे तुमचेच आहेत. पण दुसरीकडे भाजपचे नेते आमदार काल सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. जर ती जागा आम्हाला मिळाली नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू असे धमकी त्यांनी दिलेली आहे. दुसरीकडे अजित पवार गट म्हणतोय की ही जागा आम्हाला द्या, कारण आम्ही साताऱ्याची जागा दिली आहे, त्यामुळे आम्हालाही नाशिकची जागा मिळाली पाहिजे. गोडसे ठाण्यात येतात, एकनाथ शिंदे यांच्या घरी 3-4 तास तब्बल तिथे ठिय्या मांडून बसतात की ही जागा आपलीच आहे. हे संभाजीनगरचं सोडा, मग नाशिकचं काय? नाही नाही, ही चर्चा होतात ना. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की कार्यकर्त्याच्या भावना असतात की ही जागा आपल्याकडे असली पाहिजे. आता गोडसेच्या पूर्वीपासून ही जागा शिवसेनेकडे राहिलेली आहे. शिवसेनेचे खासदार तिथून निवडून गेलेले आहेत. मग आता किती दिवस आम्ही तेच खासदार पाहिजे, आम्हाला चेंजेस पाहिजे, असा काही लोकांचा असतो, कल असतो. त्यात काही गैर पण नाही. परंतु गोडसेंनी त्या ठिकाणी केलेले कामं असतील, गोडसेंचं असलं तिथलचा प्रभाव असेल. गोडसेंनी पहिल्यांदा छगन भुजबळाला पाडलेलं आहे. जॉईंट किलर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. भुजबळाला कोणी पाडू शकत नाही असं म्हणणाऱ्यांना भुजबळांना त्यांनी पहिले पाडलेलं आहे. म्हणून ही जागा काही लोकांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. आणि मला वाटतं याच्यावर निर्णय घ्यायला देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब, हे तिघही नेते सक्षम आहेत. ते निर्णय घेतील, त्यानुसारच कार्यकर्ते आपले कामाला लागतील. पण दोघांचं भांडण असताना आता किंवा दोघांचं या जागेसाठी दावा असताना आता अजितदादा गट देखील आलेला आहे, कारण आम्ही साताऱ्याची जागा भाजपला दिली तर ती नाशिकची जागा आम्हाला द्यावी. मग त्यावर काय म्हणणं? नाही नाही, मागणी करू द्या ना, मागणी करायला काही हरकत नाही ना. पण निर्णय नेत्यांनीच घ्यायचा असतो ना. निर्णय तुम्ही मी घेणार का? निर्णय नेते घेतील आणि तो जे काही निर्णय घेतील ते सर्वांना मान्य करावा लागतो. कार्यकर्ता एक मागणीच्या एका भूमिकेपर्यंत गेलं पाहिजे. तिथून त्यांनी जेव्हा नेत्यांनी आदेश दिला त्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने कार्यकर्ते कामाला लागतील. दुसरीकडे शिरूरमध्ये तुमचेच नेते असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. असा एखादा ज्येष्ठ नेता जेव्हा दुसऱ्या पक्षात जातोय, उमेदवारी मिळते, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला याचा फटका बसू शकत नाही? नाही नाही, तसं नाही आहे. हे बघा, युती जेव्हा झाली त्या टायमाला काही टर्म कंडिशन्स असतात. अजितदादाला सुद्धा वाटतं की त्या भागामध्ये आपलं सुद्धा वर्चस्व असावं आणि म्हणून तिघांनी संमतीने, एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, संगनमताने दिलेला तो उमेदवार आहे. आढळराव तिकडे गेले म्हणून त्यांनी कुठे शिंदे साहेबांना कंटाळून मी तिकडे चाललोय असे कुठे स्टेटमेंट आहेत का? नाही. नाही, माझ्यावर तिथं अन्याय झाला म्हणून चाललो असं काही स्टेटमेंट आहे का? नाही.
त्यांनी स्वतः सांगितलं की ह्या तिन्ही नेत्यांच्या संमतीने मी राष्ट्रवादीकडून सीट लढवतोय. म्हणून तिथं जरी राहिले तरी ते महायुतीत आहेत आणि ते आमचेच आहेत असं समजून आम्ही त्यांना ती सीट दिलेली. दुसरीकडे बच्चू कडू आणि राणा यांच्यात सध्या जास्तच दोघांमध्ये एक काय म्हणता येईल प्रेम असेल किंवा जे काही चर्चा सुरू आहेत, नाराजीचं असेल किंवा त्यांच्या विरोधात त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे. आज 4 वाजता देखील ते पत्रकार परिषद घेत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? बच्चू कडू हे सुद्धा थोडेसे गरम डोक्याचे आहेत आणि राणाही तसे गरम डोक्याचे आहेत. म्हणून त्याच्यामुळे यांच्या दोघांचं प्रेम थोडं लवकर जुळत नाही आणि त्याच्यामुळे यांच्यात जे काही ठिणग्या उडतात त्या ठिणग्या महाराष्ट्र म्हणजे मुंबईपर्यंत येऊन पोहोचतात आणि इथं आल्यानंतर ते शांत होतात. असा आमचा मागचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्यामध्ये असलेले मतभेद जे काही थोडे बहुत आहेत त्याचा सामंजस्याने पुन्हा एकदा शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मिटवतील अशी माझी धारणा आहे. आणि बच्चू कडूही समजदार आहेत, रवी नारायण समजदार आहेत आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये असे वाद होणं हे दोघांनाही माहिती आहे की हे उचित नाही आहे. परंतु याचे समज एकमेकाला देणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित त्या दोघांचं भांडण आता इकडच्या कोर्टात आलेलं आहे. कदाचित आज संध्याकाळी त्याच्यावर निर्णय होईल. या बाजूला तुमचे वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जानकर जे पवारांना भेटले, कुठेतरी वेगळीच चर्चा होती. मात्र त्यांना तुम्ही महायुतीत आणण्यात यशस्वी झाले. तुमचे नेते परभणीतून लढतील असं देखील बोललं जात आहे. काय जानकर हे महायुतीचेच होते. जानकरची बहीण कोण? मुंडे. ती भाजपची उमेदवार आहे ना लोकसभेची. मग भाऊ कसा दुसऱ्या पक्षात जाईल? पंकजा मुंडे त्यांची बहीण आहे. बहीण भाऊ नातं एकमेकाला सोडून दुसऱ्या पक्षात कशाला जातील? म्हणून ते महायुतीतच राहणार होते. पण त्यांनी टाकलेल्या गुगलीला इतरांना त्यांनी फसवलं असं जरी म्हणायला हरकत नाही. पण त्यांची ती गुगली होती. अखेरला महायुतीमध्ये काम करताना आणि त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा फरक आहे. इथं कुटुंबात काम केल्याचा अनुभव मिळतो, आनंद मिळतो आणि तिथं हुकुमशाहीच्या हाताखाली काम करणं हे मला वाटतं जानकरसारख्या नेत्यांना परवडणारं नाही. म्हणून त्यांनी महायुतीचा रस्ता धरला आहे. दुसरीकडे नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिवतारेंची भूमिका आहे, त्यामुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय. त्यांना समज द्या असा इशारा आहे तो त्यांनी दिलेला आहे. काय सांगाल त्यावर? हे बघा, शिवतारेंना आम्ही मागेही शिंदेसाहेबांनी बोलवलं, त्यांच्यावर चर्चा झाली. परंतु एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता आपल्या भूमिकेवर जर अडून बसला तर त्याला पक्ष त्यांना साथ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरेपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जर तेव्हाही जर ते समजले नाही तर पक्ष त्यांच्याबरोबरचे असलेले संबंध तोडेल आणि त्यांच्या विरोधात सुद्धा काम करायला मागं पुढे पाहणार नाही. महायुतीचं तुमचं जागा वाटप चर्चा आहे ते सुरू आहेत. दुसरीकडे तुमच्या विरोधात असलेली महाविकास आघाडी वंचितला कुठेतरी स्वतःकडे घेण्यात अपयशी ठरलं आहे असंच एकंदरीत दिसतंय. कारण प्रकाश आंबेडकर उद्या त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत 26 तारीख, म्हणजे आजपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे. वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? वंचित येईल आजच्या दिवसात तरी महाविकास आघाडीकडे? नाही, ते जाणारच नाही. वंचित ही महाविकास आघाडीमध्ये जाणारच नाही. यांचं जे काही मोठा असा आविर्भाव म्हणून बोलतात ना, दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांना सर्वांना आम्ही घेऊन आमच्या आघाडीत चालवतोय, उपकार करतायत काय? यांना मताचं बेरीज करायची असते आणि मग मतं जर तुम्हाला इतरांची पाहिजे तर त्यांना त्यांचा अधिकार सुद्धा दिला पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर समोर तुकडा फेकाल आणि आमच्याबरोबर चला असं म्हणाल, कोणी करणार नाही. स्वाभिमानी माणूस तर जाऊ शकत नाही. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं प्रकाश आंबेडकरांचं त्याचं जमणार नाही. आणि त्याचं जे काही मनात होतं ना, उबाठा गटाला यूज अँड थ्रोची जी सवय आहे ना ती आणखीन गेलेली नाही. त्यांना वाटलं की यांना वापरून घेऊ आणि सोडून देऊ. पण प्रकाश आंबेडकर त्यांचेही बाप निघाले, त्यांनी यांनाच पहिली लात मारली आणि ते बाहेर पडलेले आहेत. म्हणून आता जे काल त्यांनी स्टेटमेंट केलं ना, त्यांच्याशिवायसुद्धा आम्ही जिंकून दाखवू, तर दाखवा ना. कशाला जाता त्यांना हे करायला, विनवण्या करायला कशाला जाता? तुमच्या ताकद आहे ना, करा, लढा. म्हणून आता ही आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केलेली आहे की सातत्याने यांना दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत, यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही, गुलामी करावी लागते. का एकंदरीत असं बोलावलं? त्या संजय राऊतला काही काम नाही आहे. त्याला असं वाटतं की जग म्हणजे एवढंच आहे. त्यांचं हेडक्वार्टर एक तर त्याला वाटतं की मातोश्री असलं पाहिजे,
जसं दुसरं सिल्वर ओक असलं पाहिजे. त्याला दुसरं हेडक्वार्टर त्याला माहीत नाही ना. जग मोठं आहे. तो बेडकासारखा जागेच त्या डबक्यामध्ये फुगतो आणि अशा वल्गना करतो. देश पातळीवर भाजपचं हेडक्वार्टर हे दिल्ली आहे. पंतप्रधान दिल्लीत बसतात, अमित शहा दिल्लीत बसतात. सिल्वर ओकवर बसत नाही ते. आणि मातोश्रीची पत यांनी घालवलेली. आम्ही आमची पत वाढवतो. आम्ही दिल्लीला जर जातो तर स्वाभिमानाने जातो आणि स्वाभिमानाने येतो. परंतु यांना जी काय वाकून पाहायची सवय लागलेली आहे, कुठं घास लागला म्हणता येईल, कुठं काय लागलं म्हणतील. आणि हे जोडे उचलायला सिल्वर ओकला जातात. तेव्हा यांची प्रतिष्ठा कुठं जाते? शिवसेना प्रमुखांनी हे शिकवलं होतं का तुम्हाला? शरद पवार काल तर मातोश्रीवर आले होते. काल आले होते. आता हे चित्र कुठेतरी पॉझिटिव्ह गेलं पाहिजे. दरवेळेलाच आता उबाटा गट जर सिल्वर ओकला जायला लागला तर लोक नावं ठेवायला लागले ना. म्हणून हे चित्रामध्ये थोडासा ट्विस्ट आणायचा म्हणून त्यांनी ते फक्त मातोश्री लिहून चहा पिऊन गेले. असा ट्विस्ट महायुतीत दिसेल? महायुतीमध्ये नाही. महायुती मजबूत आहे. महायुतीमध्ये जे चाललंय ते चांगलं. आजही शिंदे साहेबाच्या बंगल्यावर सर्वांच्या मिटिंगा होतात. देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, त्यांच्या बंगल्यावर होतात. जर मोठी मिटिंग घ्यायची असेल तर दिल्लीला हे तिन्ही नेते एकत्र जाऊन मिटिंग करतात. हा फरक आहे. म्हणून आमच्यामध्ये सगळं आलबेल आहे. आता यांचं ट्विस्ट आणखीन कुठं कुठं जातं हे पाहणं थोडं जिक्रीचंच असेल. परंतु मला वाटतं या महायुती आघाडीची काँग्रेस कधी बिघाडी करेल हे सांगता येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेला किती जागा मिळाल्यात महायुतीच्या, आणि एकंदरीत हा सर्व जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो कधीपर्यंत जाहीर होईल? कारण भाजपने तर त्यांचे अर्धे उमेदवार जाहीर केलेलेच आहेत. त्यामुळे कधीपर्यंत सगळं जाहीर होईल? या सगळ्यांचा निर्णय परवाच्या दिवशी होईल. उद्याची फायनल पुन्हा एकदा बोलणी होईल आणि परवा दिवशी ही यादी जाहीर केली जाईल. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. संजय शिरसाट खरं तर आक्रमक आणि रोखटोक भूमिका मांडत असतात नेहमी, मात्र काही प्रश्नांवर त्यांनी खूपच एक विचारपूर्वक उत्तरं दिलेली आहेत. संभाजीनगरची जागा आमचीच आहे त्यांनी ठामपणे सांगितलं. मात्र नाशिकवर जो वाद सुरू आहे त्यावर मात्र ते 3 नेत्यांमध्ये बैठक होईल, चर्चा होईल असं एकदम शांतपणे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे उद्या परवापर्यंत यादी आहे ती जाहीर होईल. त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.